श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. हा दिवस बहीण भावाच्या पवित्र नात्याचा जणू उत्सवच असतो. राखीच्या पवित्र धाग्याने एकमेकांना जोडण्याचे काम हे रक्षाबंधन करत असते. परंतु प्रत्येक वर्षीच रक्षाबंधनच्या दिवशी भद्राचे सावट असते. मग यंदा भद्रा काळ कधी असणार आहे? त्याचप्रमाणे राहू काळ हा सुद्धा अशुभ मानला जातो. राहू काळामध्ये जर आपण राखी बांधली तर राहूचे वाईट प्रभाव जे आहेत तर ते आपल्यावरती पडत असतात आणि याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणून राहू काळ आणि भद्रा काळ हा वर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे कोणत्या वेळेमध्ये राखी बांधावी, शुभमुहूर्त काय असणार आहे, तसेच या दिवसाच्या इतर अशुभ वेळा काय असणार आहेत, बहीण भावाने एकमेकांना कोणती वस्तू आवर्जून द्यावी, कोणत्या चुका करू नयेत, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. या काळामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही आणि रक्षाबंधनच्या सणावरती जर भद्राची सावली असेल तर त्या भद्राच्या सावलीमध्ये म्हणजेच भद्रा काळामध्ये बहिणीने भावाच्या मनगटावरती राखी बांधू नये असे सांगितले जाते. भद्रा काळ हा इतका अशुभ का मानला जातो तर भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे. भगवान सूर्य आणि माता छाया यांची अपत्य आहे. जेव्हा भद्राचा जन्म झाला तेव्हा तिने संपूर्ण विश्वाला आपलं भक्ष्य बनवलं आणि ज्या ज्या ठिकाणी शुभकार्ये मंगलकार्ये सुरू होती त्या त्या ठिकाणी त्रास होऊ लागला आणि म्हणूनच भद्रा काळामध्ये जर आपण शुभकार्य केले तर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. म्हणून भद्रा काळ जो आहे तर तो वर्ज्य केला जातो. आता यंदा भद्रा काळ जो आहे तर तो कधी असणार आहे? पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 8 ऑगस्टला शुक्रवारी दुपारी 2:12 सुरू होणार आहे आणि 9 ऑगस्टला शनिवारी दुपारी 1:24 संपणार आहे. आणि भद्रा काळ जो आहे तर तो असणार आहे 8 ऑगस्टला दुपारी 2:12 ते रात्री 1:52 म्हणजेच 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि 9 ऑगस्टला पहाटेच 1:52 भद्रा काळ संपणार आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधनच्या सणावरती भद्राची सावली असणार नाही. त्यामुळे भद्रा काळाचा आपल्याला काहीही इथे संबंध येणार नाही, कारण भद्रा काळ जो आहे तर तो 8 ऑगस्टलाच संपणार आहे आणि आपण राखी जी आहे तर ती 9 ऑगस्टला बांधणार आहोत. परंतु राहू काळ जो आहे तर तो सुद्धा अशुभ आहे. प्रत्येक दिवशीच राहू काळ हा 1.5 तासाचा असतो आणि हा 1.5 तास जो आहे तर तो अशुभ मानला जातो. आणि या राहू काळामध्ये जर आपण काही गोष्टी केल्या, जर आपण राखी बांधली तर राहूचे जे वाईट प्रभाव आहेत तर ते आपल्यावरती पडू शकतात. राहूचे दोष आपल्याला लागू शकतात आणि राहू दोषामुळे आपल्या जीवनामध्ये काही समस्या येऊ शकतात, संकट येऊ शकतात. म्हणून राहू काळ जो आहे तर तो सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचा आहे. आता राहू काळ कोणता असणार आहे? यंदा रक्षाबंधनचा शुभमुहूर्त काय दिलेला आहे तर शुभमुहूर्त आहे सकाळी पहाटे 5:39 ते दुपारी 1:24 म्हणजे पौर्णिमा तिथी 1:24 संपणार आहे. त्यामुळे सकाळपासून ते पौर्णिमा तिथी संपेपर्यंत हा शुभमुहूर्त असणार आहे. परंतु हा जरी शुभमुहूर्त असला तरी सुद्धा यामध्येच राहू काळ येत आहे आणि यामध्येच फक्त 53 मिनिटे अत्यंत शुभमुहूर्त सुद्धा येत आहे. राहू काळ कोणता असणार आहे तर राहू काळ आहे सकाळी 9 वाजल्यापासून ते सकाळी 10:30 वाजेपर्यंत. हा 1.5 तास म्हणजे सकाळी 9 ते 10:30 हा 1.5 तास जो आहे तर या वेळेमध्ये आपल्याला राखी बांधायची नाही. ही वेळ वर्ज्य करून आपण दुपारी 1:24 राखी बांधू शकतो किंवा आपल्याला या वेळेमध्ये सुद्धा राखी बांधणे शक्य झाले नाही तर संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत सुद्धा आपण राखी बांधू शकतो. आणि ज्यांना अत्यंत शुभमुहूर्तावरती राखी बांधायची आहे तर त्यांच्यासाठी फक्त 53 मिनिटे हा शुभमुहूर्त यंदा असणार आहे. आणि तो जो मुहूर्त आहे तर तो म्हणजे अभिजित मुहूर्त, जो दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे आणि 12:53 संपणार आहे. तर दुपारी 12 ते 12:53 ही जी 53 मिनिटे आहेत तर या वेळेमध्ये आपण अत्यंत शुभमुहूर्तावरती आपल्या भावाला राखी बांधू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला अशुभ वेळ जी आहे तर ती वर्ज्य करायची आहे. भद्रा काळ जो आहे तर तो आदल्याच दिवशी येणार आहे. त्यामुळे राहू काळ फक्त 1.5 तासाचा वर्ज्य करायचा आहे. संपूर्ण दिवसभर आपण रक्षाबंधन साजरे करू शकतो. आता बहीण भावाने एकमेकांना काही वस्तू द्यायच्या आहेत. भाऊ ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत असतो. आता ही भेटवस्तू देताना चुकूनही धारदार वस्तू देऊ नयेत किंवा चप्पल, सँडल देऊ नयेत, रुमाल देऊ नयेत. काळ्या रंगाचे कपडे असतील तर ते सुद्धा आपल्याला भेटवस्तू म्हणून द्यायचे नाहीत. तसेच आरसा, फोटो फ्रेम तर या गोष्टी देणे अशुभ मानलेले आहे.
या व्यतिरिक्त आपण कपडे देऊ शकतो, साडी, ड्रेस असं आपण बहिणीला भेटवस्तू म्हणून देऊ शकतो किंवा शिक्षणासाठी उपयोगी पडणारं साहित्य देऊ शकतो, मोबाईल, लॅपटॉप यासारख्या वस्तूसुद्धा देऊ शकतो. परंतु काही वस्तू ज्या आहेत तर त्या मात्र द्यायच्या नाहीत. तसेच बहिणीने सुद्धा आवर्जून भावाला श्रीफळ द्यायचं आहे. आपल्याला न सोललेला नवीन नारळ घ्यायचा आहे, त्याला 5 वेळे रक्षासूत्राचा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि हे श्रीफळ द्यायचं आहे. श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्या भावाला मिळावा म्हणून हे श्री विष्णूंचे प्रतीक असलेले असे श्रीफळ हे बहिणीने भावाला द्यायचे आहे. या दिवशी काही चुकासुद्धा करायच्या नाहीत. आपण जेव्हा रक्षाबंधन साजरे करतो त्यावेळेला आपण औक्षणाच्या ताटामध्ये जो दिवा ठेवतो तर या दिव्यामध्ये तुपाचा वापर अजिबात करायचा नाही, तेलाचाच वापर करायचा आहे. कारण तुपाचा वापर आपण फक्त देवांना ओवाळण्यासाठी करतो. व्यक्तीला ओवाळताना तेलाच्या दिव्यानेच ओवाळले जाते. तसेच दक्षिण दिशेला तोंड करून रक्षाबंधन साजरे करू नये. दक्षिण दिशा ही अशुभ दिशा मानली जाते. त्यामुळे पूर्व पश्चिम असे तोंड येईल अशा पद्धतीने हे रक्षाबंधन साजरे करायचे आहे. चुकूनही बहिणीचे तोंड दक्षिणेला येईल किंवा भावाचे तोंड दक्षिणेला येईल अशा प्रकारे राखी बांधू नये.